महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बदलत्या जीवनशैलीमुळे 40 नंतर दिसणारे आजार आता लहान वयातच तरुण मुलामुलींमध्ये दिसून येत असून पालकांनीच आपल्या दिनचर्येत शिस्त ठेवली तर मुलंही आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारतील, असे प्रतिपादन राजगुरुनगर येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर तेजश्री रानडे यांनी व्यक्त केले आहे। लहान वयात हृदयविकार, शुगर, रक्तदाब यांसारखे आजार दिसून येत असल्याने डॉक्टर रानडे यांना विचारलं असता ते बोलत होते। त्या पुढे म्हणाल्या की आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, टीव्ही, फास्ट फूड, रात्री उशिरापर्यंत जागरण, प्रदूषण आणि ताणतणाव यामुळे आरोग्याच्या समस्याही झपाट्याने वाढत आहेत। आपल्या पूर्वजांची जीवनशैली साधी होती। टीव्ही, मोबाईल यांसारखी साधने नव्हती। मुलं खेळाकडे जास्त वळत होती। शारीरिक हालचाल जास्त होती। अभ्यासाचा एवढा ताण नव्हता। बसून राहण्याची सवय कमी होती। बाहेरचं खाणं फारसं करत नसते। मात्र परिस्थिती आता उलट आहे। मोबाईल, टीव्ही, अभ्यासाचा प्रचंड ताण, बाहेर खाण्याची वाढलेली सवय, जास्त कॅलरीचे सेवन आणि बसून राहण्याची जीवनशैली यामुळे मुलांचे आरोग्य बिघडू लागले। त्यातच प्रदूषण, ताणतणाव या गोष्टींचाही मोठा परिणाम जीवनशैलीवर होत आहे। पूर्वी 40-50 नंतर दिसणारे बीपी, डायबिटीस यांसारखे आजार आता वयाच्या 16-17 वर्षाच्या मुलांमध्येही आढळून येत आहेत। शहराबरोबर ग्रामीण भागातही आजार दिसून येत असल्याचे डॉक्टर रानडे यांनी नमूद केले। घरातूनच तयार होणाऱ्या या सवयींमुळे पालकांनी आपल्या जीवनशैलीत बदल केले तर मुले अनुकरण करणार नाही। मुलांना कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त ताण न देता आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पालकांनी कधी झोपायचं, कधी उठायचं, किती वेळ टीव्ही पाहायचा, किती वेळ मोबाईल वापरायचा, किती वेळ बाहेर खायचं, पालकांनीच आपल्या रोजच्या दिनचर्येत शिस्त ठेवली तर मुलंही आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारतील। मुलांच्या लहान वयापासून योग्य जीवनशैलीचे संस्कार केले तर भविष्यात त्यांना शुगर, बीपी सारख्या आजारांचा धोका कमी करता येईल, असे आवाहन डॉक्टर रानडे यांनी पालकांना केलं आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।